नमस्कार. मी कैलाश शत्रुघ्न खानतोडे. मी पूर्वी शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. बॅचलर्स पण माझं इथनं झालेलं आहे, एटीडी पण झालेलं आहे. आणि आता सर जे कला महाविद्यालय या महाविद्यालयामध्ये शिल्पकला विभागामध्ये शिक्षण घेतोय आणि आता 4th इयरला आहे. होईल आता 4th इयर. तर एकंदरीत म्हणजे सर्वप्रथम तर वैभव वेताळ नावाचा मित्राच्या ज्यावेळेस मी आयडी वरून काही गोष्टी पाहिल्या होत्या, तर मला असं वाटलं की पूर्वीचं कला प्रदर्शन आणि आताचं कला प्रदर्शन याचं एक माझ्या दृष्टिकोनाने तरी खूप प्रचंड सुंदर वाटतंय. पोरांच्या कामामध्ये असणारा प्रोग्रेस, इथे असणारा नवीन घुसल्या गेलेला स्टॉक असेल, ते म्हणजे गणेश आठवले असतील, सर असतील, त्याच्यानंतर विजय सर असतील, अक्षय माने सर असतील, पाटील सर असतील, आणि इव्हन सगळ्याच शिक्षकांनी ज्या पद्धतीने कामं करून घेतली ती प्रचंड सुंदर आहे. प्रचंड सुंदर कामं आहेत. कला प्रदर्शन पाहून अक्षरशः वाटतं की बाबा नेमकं काहीतरी आहे. म्हणजे कला निर्मिती हे अभिव्यक्तीचे सशस्त्र माध्यम आहे. अभिव्यक्त होण्यासाठी ज्या माध्यमांचा आसरा घ्यायला जातो, ज्या माध्यमांच्या ना मांडणीने जे व्यक्त केलं जातं, आणि अभिव्यक्तीचं सशस्त्र माध्यम ओरली काम पाहिल्याच्या नंतर बरोबर आहे की म्हणजे एका माध्यमाबरोबर ती त्याच्यावरती केलेली मांडणी आणि त्याच्याबद्दलचे विचार आणि ते व्यक्त होण्याची प्रक्रिया ज्यावेळेस पाहतो तो प्रचंड ताकदीने केलेली आहे. त्याच्यापैकी मला वाटतं काही कामं आहेत, ट्रान्सजेंडरवरती पण काही केलेली कामं आहेत, 4th इयर मध्ये पण काही कामं आहेत. तर पाहून प्रचंड हे वाटतं. आणि हे काम आहे थोडं स्पेशली जास्त आवडलेलं काम आहे. म्हणजे वाटत नाही की एका शब्दांनी ते काम लगेच समजतं की त्याच्यामध्ये नेमकं काय मागणी केली, काय मागणी म्हणजे प्राण्यांना जीवाला नेमकं कुठल्या प्रकारची हानी होते, की कशा प्रकारची मेली जातात, आणि सध्या परिस्थितीबद्दल जे मार्गदर्शन ओव्हरऑल केलेलं आहे ते एकदम अजब आहे. प्रचंड ताकदीचं काम आहे. आणि त्याच्यासाठी म्हणजे सर्वप्रथम तर इथल्या काम करणारे विद्यार्थी आणि शिक्षकांचे खूप खूप आभार की खूप चांगल्या प्रकारचं यावेळेस कला प्रदर्शन पाहण्याची आम्हाला एक मेजवानी दिली, संधी दिली, त्याच्याबद्दल खूप खूप आभार. आणि स्पेशली वैभवचं थँक्यू, कारण की वैभवने जे सोशल मीडिया हँडलिंग केलेलं आहे प्रचंड चांगल्या ताकदीचं केलंय. कारण की त्याच्यामुळे इथपर्यंत आम्हाला ते कळता आलं आणि कला प्रदर्शन आहे, कला प्रदर्शनाचा आस्वाद घेता आला, आणि त्या मांडणीसाठी स्पेशली थँक्यू.